आजच्या ठळक बातम्या. फलटण तालुक्यात महसूलचा भूमाफिया घोटाळा झाल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप. शहरवासियांना दारातच मिळणार दर्जेदार नागरी सुविधा. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांची सुरुवात. शहरातील रस्ते करताना वाहतूक कोंडी टाळण्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निर्देश. दुसऱ्या टप्प्यातील महाराजस्व अभियान उर्वरित 5 महसूल मंडळात संपन्न. आमदार सचिन पाटीलांचा अधिकाऱ्यांची उपस्थिती. आता बातम्या विस्ताराने. फलटण नगर परिषद आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त सहभागानं फलटण शहरात सोमवार पेठ आणि मलठण या भागात नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांची सुरुवात करण्यात आली असून या केंद्रातून दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या केंद्रांच्या उद्घाटन समारंभात ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच सर्व दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा येथे उपलब्ध करून देण्याची ग्वाही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कोंडके यांनी दिली आहे. शहरातील रस्त्यांची कामे सध्या सुरू असून प्रामुख्याने संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा शहरात येताना व जातानाच्या मार्गांचे सिमेंट काँक्रिटीकरण सध्या वेगात सुरू असून सदर काम करताना शहरवासियांना पर्यायी मार्गाबाबत योग्य सुविधा उपलब्ध करून देऊन वाहतुकीची कोंडी टाळण्याचे आणि शहरवासियांना दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगर परिषद प्रशासनाला केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत फलटण तालुक्यातील 5 महसूल मंडळात शनिवार दिनांक 7 मार्च रोजी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 5 महसूल मंडळात आज शनिवार दिनांक 14 मार्च रोजी समाधान शिबिरे आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महसूल खात्यासह अन्य खात्याकडील आपल्या प्रलंबित कामांची माहिती देऊन त्याबाबत गाऱ्हाणी मांडल्यानंतर त्यापैकी अनेक प्रकरणांची जागेवरच सोडवणूक करण्यात आली. आदरकी बुद्रुक येथील समाधान शिबिरास आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर व तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्यासह महसूल व अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत महसूल दप्तरातील दुबार नोंदी वगळण्यासह महसूल दप्तरातील अपूर्ततेची पूर्तता, प्रलंबित कामांचा निपटारा आणि सर्वसामान्यांना महसूलसह अन्य खात्यातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढून दिलासा देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच फलटण तालुका महसूल विभागात बंद असलेला सातबारा पुन्हा सुरू करून सदरची जमीन केवळ 1 दिवसाच्या सुनावणी घेऊन सिटी सर्वेच्या नोंदीकडे दुर्लक्ष करून सदर सातबारावरील नोंदीच्या आधारे अन्य कोणाच्या नावावर केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी फलटण यांनी केला असल्याने फलटण तालुक्यातील सर्वात मोठा भूमाफिया घोटाळा हा तहसीलदार प्रांत सर्कल आणि तलाठी यांनी मिळून केलेला आहे. हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातलं पहिलंच प्रकरण आहे. इथून पुढे जर असा घोटाळा जर झाला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे, ज्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांकडून प्रांताकडून त्रास झालेला आहे त्यांनी स्वाभिमानीशी संपर्क साधा. स्वाभिमानी भले हासूड घेऊन ह्यांना धडा शिकवेल.